दिनेश दिरम आमचे लहान व्हॉलंटियर आहेत आणि त्यांनी हा शोधलेला आहे। चला ओमसाई गणेश आणि श्री 11 दिवा या दोन टीम मध्ये बॉल आउट केला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। या सामन्यानंतर बॉल आउट केला जाईल, जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला सेमीफायनलचा सामना कंपल्सरी खेळावा लागेल। जीतू याच्याकडे लक्ष द्या आपण, जो संघ संघाला सेमीफायनलचा सामना कंपल्सरी खेळावा लागेल, हा नियम आहे या स्पर्धेमधील। कारण की दिवा डोंबिवलीचे जे दोन संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या दोन संघांमध्ये बॉल आउट केला जाईल। यस बघा, यानंतर कोणत्याही टीमला श्री 11 असेल ओमसाई गणेश हे दोन्ही संघ असतील, या संघांना यापुढे ॲडजस्टमेंट नाहीये, बॉल आउट केला जाईल। विकी पाटील, त्यामुळे विनंती असेल तुमच्या टीमला आणि संकेत भगत तुमच्या टीमला नक्कीच आपण इथे रिपोर्टिंग करण्यासाठी सांगायचं आहे। यस श्री 11 संघ इथे उपस्थित आहे आणि विकी पाटील देखील उपस्थित आहेत, ओमसाई गणेश हा संघ देखील इथे उपस्थित आहे आणि याचा आपण सामना सुरू करूया। क्वार्टर फायनलचा हा सामना अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे, बक्षीस पात्र ही लढत आणि पहिल्या चेंडूवरती कट अँड बॉल, फलंदाज झाले बाद जीतू, बॅक टू द पवेलियन। पहिल्या चेंडूवरती विकेट, मंगेश धोमणे साहेबांकडून प्रत्येक टूडीसाठी नक्की सुवर्ण संधी आहे, 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। ही सुवर्ण संधी मायरा सीसी या टीमला आहे, ज्या संघाने अनिकेतने चौकार मारून सामना जिंकून दिला होता, त्यामुळे त्याला प्रमोट केलं जातं आणि सलामीला यावीस आपण पाहतोय। स्वीप करतात, मिळते एक धाव, 4 षटकांचा सामना आहे आणि या एका धावेने श्री गणेश होती, 1 बाद 1 ही धावसंख्या आहे। षटक क्रमांक पाहिलं गेलं तर हे पहिलं सुरू आहे, गोलंदाज हरी आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज कृष्णा आहे, ज्या कृष्णाने गोलंदाजी खूप चांगली केली होती, पुन्हा एकदा स्वीप करतायत आणि मिळते एक धाव। या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 2 धाव धावफलकावरती। प्रत्येक टुडीसाठी 100 रुपये आहेत। रिव्ह्यू नाहीये मित्रांनो, रिव्ह्यू नाहीये, सामना सुरू करा आपण। एक धाव डिक्लेअर आहे, बघा टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही अल्ट्राएज आलेली नाहीये, त्यामुळे विनंती असणार आहे संकेत, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। नो चेंडू घोषित केलेला आहे, साइड आर्म ॲक्शन हा नो बॉल आहे। योग्य निर्णय आपण पाहतोय प्रशांत सरांचा, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। गोलंदाज हरी आहेत, धावसंख्या आहे 3। क्या बात है, क्या बात है, राइजिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, येत्या डॉट बॉल। हरी चांगली गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये। 4 षटकांचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतो, बक्षीस पात्र ही लढत आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमधून
कमीत कमी एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं अस्तित्व पणाला लागलंय. प्रतिष्ठेची ही लढाई आहे. रविवार आहे आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. जेव्हा डोंबिवलीचे संघ इन ॲक्शनमध्ये असतील या पुढीलच्या मॅचमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढणार आहे. यावेळी ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत करण बड्डे बॉय आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्विच इट नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. काय आपण चेक करूया. येस साईड आमचा देखील नो बॉल आहे आणि संकेत लाईनचा देखील आहे का. येस ते आपण चेक करूया. येस दोन्ही चेक करूया आपण कारण की सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे जितू. त्यामुळे आम्ही देखील दखल घेतोय आणि कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. त्यामुळे आपण 2 कॅमेरे नक्कीच सेट आहेत आणि येस नो चेंडू आहे. तुम्ही 2 मॅचमध्ये काय केलंय ते महत्त्वाचं नाहीये परंतु या मॅचमध्ये तुम्ही काय करतायत हे महत्त्वाचं आहे. भूतकाळ विसरून तुम्हाला वर्तमान काळामध्ये काय सुरू आहे ते नक्कीच करावं लागेल. धावसंख्या आहे 6. स्वीप करतायत आणि मिळते एकदा चेंडू होती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 7. आपण पाहू शकाल खासदार चषकाचं आयोजन. अंतिम रात्र आहे. सुपर संडे सुपर धमाका आपण पाहतोय. 2 संघ दाखल झालेले आहेत ते म्हणजेच टॉप 3 मध्ये आणि तिसरा संघ कोणता येईल त्यासाठी हा सामना सुरू आहे. परांगण पवार इन ॲक्शन मध्ये आहेत. जितू 0वरती बाद झाले. थोडंसं निराश केलं. वाडेकरचे आमचे नक्कीच मित्र दर्शन आहेत इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. या टीम मध्ये दोन्ही संघांमध्ये कल्याणची ही स्टारकास्ट आहे. त्यामुळे हा सामना देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. हा सामना प्रेक्षकांसाठी नक्कीच मेजवानी असणार आहे. 2D साठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. ATM ऑन केलाय. आज रविवार आहे. बँका बंद आहेत परंतु ATM सुरू आहेत. यावीस लाईन 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 चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. टॉस जिंकून मायरा 11 या टीमने बॅटिंग घेतली होती आणि तो निर्णय सार्थक ठरवलाय. चांगली सुरुवात या मॅचमध्ये आतापर्यंत मायरा 11 या टीमची. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. पॅडवरती हा चेंडू ब्रश होतो आणि हरी आहेत. थोडेसे फंबल झाले. रुपेश दादा भगत यांचे इथे आगमन झालेलं आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि 2D साठी 100 रुपये आहेत. मंगेश धुमणे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. धावबाची संधी आणि पाहावं लागेल DRS
आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघा ओमसाई गणेश विकी पाटील इथे उपस्थित आहेत. विनंती असेल या सामन्यानंतर बॉल आउट आहे दोन संघांमध्ये. श्री 11 दिवाने ओमसाई गणेश या दोन टीममध्ये बॉल आउट केला जाईल. आणि या प्रशांत सर आपण या योग्य तो निर्णय नक्कीच पोचवला जाईल प्रिन्स. आणि आपण चेक करूया. थोडासा वेळ घेतला तरी काही हरकत नाहीये, परंतु कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे. SOUT फलंदाज झाल्या बाद. परांगण पवार येतोय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. 2 बाद धावसंख्या आहे. रुपेश दादा भगत यांच्या माध्यमातून चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. दोन्ही टीमवरती नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत रुपेश दादा भगत आणि त्यांचं प्रेम नेहमीच राहिलंय या स्पर्धेवरती. जरी ते आयरेगावचे असतील तरी देखील ते पागड्याच्या पाड्या या टीमकडून ते ग्रामीण क्रिकेट खेळतायत आणि त्यांच्याच नावाने नक्कीच पागड्याचा पाडा संघ ओळखला जातो. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. मंगेश धुमणे यांच्या माध्यमातून. राऊंड विकेटने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतात. सेन्सिबल बॅटिंग अनिकेत करतोय ज्याने गोल्डन चौकार मारून सामना जिंकून दिलाय मायरा 11 या टीमला. जर मायरा 11 संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळतोय तर त्याचं प्रमुख कारण आहे अनिकेत. आणि विकेट देखील घेतली नव्हती विकेट किपरने. त्याला झोप लागणार नाहीये आज पूर्ण रात्र की जर मी अनिकेतची विकेट घेतली असती तर कदाचित रोहन दादा सामना देखील जिंकले असते. या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कोणताही फलंदाज हा छोटा नसतो, कोणताही फलंदाज हा मोठा नसतो. जो खेळाडू ज्या दिवशी चांगली कामगिरी करतो तोच प्रसिद्ध होत असतो. आणि अनिकेतने चौकार लगावला आणि त्याच्या करिअरमधील हा अविस्मरणीय क्षण असेल ज्याने चौकार मारून सामना जिंकून दिला. कारण की चौकार मारणं या स्पर्धेमध्ये सूरजदादा नक्कीच फार कठीण आहे. आणि पुन्हा एकदा DRS आपण चेक करूया. चेक केलं जात आहे. गेली 2 दिवस एवढे रिव्ह्यू घेतले नाही आहेत तेवढे आज रिव्ह्यू घेत आहेत. परंतु कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही आहे याची काळजी घेतली. आणि पाहावं लागेल. येस 12th मॅन आपण काहीही बोलू नका. रोहन दादा चुनेकर जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर आपण पाहिलं गेली 2 रात्र त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक होती. आणि SOUT फलंदाज झालाय बाद. दर्शन येतोय नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 11. दर्शन येत आहेत. एक चेंडू शिल्लक या षटकातील. बघा ओमसाई गणेश आणि श्री 11 संघ इथे उपस्थित आहे. ओमसाई गणेश या टीमला विनंती असणारे यस उपस्थित आहेत. बॉल आउट आहे निखिल. यानंतर 2 टीममध्ये एक वेगळी संकल्पना आहे. बॉल आउट मधून एक संघ दाखल होईल अंतिम फेरीमध्ये. यस यस बॉल आउट जेव्हा होईल तेव्हा लगेचच टॉस देखील केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आता मात्र कोणत्याही टीमला ॲडजस्टमेंट नाही आहे. श्री 11 संघ आणि ओमसाई गणेश या दोन्ही संघांना विनंती असेल
की आपण आपला संपूर्ण स्क्वॉड जो आपला प्लेइंग 11 आहे तो घेऊन आपण इथे उपस्थित राहायचं आहे या बॉल आउटसाठी. आणि बॉल आउट झाल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल सेमीफायनल मॅचचा. कुमार आवटे यांची सूचना आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की बॉल आउट नंतर लगेचच टॉस केला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. प्रणय तेरेकर यांचं देखील मी विशेष आभार मानेन की त्यांच्या माध्यमातून गेली 3 डे नाईटमध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर स्कोरिंग नक्कीच ते करतायत. गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये संकू येत आहेत आणि यस बॅटची कडा होती, बॅटच्या आतली कडा होती आणि विकेट किपर प्रिन्सने केली चूक. प्रिन्सला वाटलं की शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच प्रिन्सची देखील चुकी नाही आहे कारण की शेवटच्या क्षणामध्ये फक्त बॅटची कडा लागली आणि मिळते एक धाव. बघा आयोजकांच्या वतीने एक स्ट्रिक सूचना आहे तुम्ही जे पारितोषिक लावतायत जे पहिले आपण कॅश प्राइज जमा करा आणि जर एखादा खेळाडू पात्र ठरला नाही तर त्याची 20% रक्कम समालोचकांना असेल. क्या बात आहे. बघा कुमार आवटे यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे त्यामुळे यापुढे पारितोषिक तुमचं डिपॉझिट जमा होईल तेव्हाच अनाउन्समेंट केली जाईल आणि 20% नक्कीच कपात देखील असेल. GST त्याच्यावरती आपण 20% लावणार आहोत. आता लावा तुम्ही मग आम्ही रात्रभर नावं घेतो तुमची. धावसंख्या 1ने पुढे जाईल. संकेत भगत यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. संकेत भगतचं मी कौतुक करेन कुमार आवटे सर की नक्कीच गेली 3 रात्र नक्कीच आणि डे नाईटमध्ये ते पंचांची कामगिरी करतायत आणि 2 दिवस ज्यांनी खूप चांगलं स्वादिष्ट भोजन बनवलं त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. दादांचं सर्वेश केने क्या बात आहे. सर्वेश दादा केने यांच्या हाताला खूप चव आहे. नक्कीच आमची होणारी वहिनी जी असेल ती भाग्यवंत असेल कारण की खूप चांगले नक्कीच आचारी आहेत आणि त्यांच्या हाताला खूप चांगली चव आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजे 16. षटक क्रमांक 3 सुरू आहे. समीर राणीम आणि मनीष आयवरा साहेबांना विनंती असेल आपण या. कुमार आवटे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या खासदार चषकामध्ये. आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या नक्कीच 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत थोडंसं बाहेरून धावा तुम्ही काय हरकत नाहीये. यस यस 2D वरती 100 रुपये आहेत आदरणीय मंगेश धुमणे साहेबांच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहू शकाल हे पारितोषिक जमा होत आहे आणि यादी धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3 सुरू आहे आणि 1 चेंडू शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती. जास्त वेळ आपण घेऊ नका. विनंती असेल जितू प्रिन्स फिल्डिंग लावून घ्या. आपण नक्कीच साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. यानंतर अजून 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा संकू आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक. यावीस फटका चांगला आहे आणि मिळते एक धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 19 धावा धावफलकावरती. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बघा जास्त वेळ चाललेला आहे. यानंतर 2 सामने नक्कीच 3 ते 4 खेळाडू इथे उपस्थित आहेत. यस ओमसाई गणेश या टीमला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करा. यानंतर कोणत्याही टीमला ॲडजस्टमेंट नाही आहे. 19 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. जितू पाटील यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होत आहे. प्रचंड मेहनत आहे जितू पाटील यांची. या स्पर्धेमध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि प्रत्येक वर्षी त्यांचं देखील मोलाचं योगदान असते या स्पर्धेमध्ये. जे प्रमुख आयोजक आपण पाहतो आहे जितू पाटील साहेबांचं आपण करूया वेलकम. अमर मडवी असतील, निखिल केणे असतील, त्यानंतर जितू पाटील असतील, कुमार अवटे, आदरणीय बॅक टू द बॉलर फलंदाज झाले बाद आणि दर्शनला माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. गोलंदाज आपण पाहतोय रणजितने. एक रणजित वर्मा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अत्यंत टॅलेंटेड खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर. अजूनही त्याची कामगिरी आठवते. पिसवली नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ते होते आणि पहिला क्रमांक तन्मय प्रतिष्ठान या टीमने मिळवला होता. 1,11,111 रुपयांचं ते पारितोषिक होतं. स्वर्गीय नारायण भोईर चषकाचं. गोलंदाज रणजित. यावीस प्रिन्सने केली चूक. जी चूक या आधीच्या मॅचमध्ये विकेटकीपरने केली होती ती चूक मी तर म्हणेन प्रिन्सने केली आहे. जर स्टंपला लावलं असतं जितू तर नक्कीच फलंदाज देखील बाद होऊ शकले असते. परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. यस भावेश म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे. दादांना विनंती आहे आपण या. खऱ्या अर्थाने माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आहे आणि काल आपण पाहिलं असेल तर नक्कीच 2 वर्षच्या चिमुकल्याचा जीव त्याने वाचवलेला आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या भावेश म्हात्रे यांच्यासाठी. माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आदरणीय भावेश म्हात्रे साहेबांचं आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. TV 9 असेल, ABP माझा असेल यांच्या माध्यमातून त्यांचा इंटरव्ह्यू आज आपण पाहिला आणि अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा व्हिडिओ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने त्यांनी एक सांगितलं कुमार अवटे सर की क्रिकेटचा जो अनुभव होता तो कामी आला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. ते म्हणजेच एका चिमुकल्याचा जीव त्यांनी वाचवलेला आहे. पाहिलं गेलं तर 3ऱ्या मजल्यावरून एक 2 वर्षांचा लहान चिमुकला पडत होता आणि त्याला नक्कीच पकडलं. झेल त्याचा पकडला मी तर म्हणेन आणि थोडीशी दुखापत झाली परंतु जीव वाचला. हा महत्त्वाचा आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. भावेश दादा म्हात्रे इथे उपस्थित आहेत. काल पण त्यांचा सन्मान आणि आज त्यांचा विशेष सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. आणि क्रिकेटवरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. एकेकाली ते संघर्ष आणि अष्टपैलूचे ते पुरस्कर्ते होते, संघ मालक होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे संघ पुरस्कृत केले जायचे. असे एक दानशूर व्यक्तिमत्व भावेश म्हात्रे. आता डिपॉझिट जमा करावं लागेल त्यानंतर अनाउन्समेंट होईल. कुमार अवटे यांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. पैसे ते आपण 5-10 हजार रुपये देऊन ठेवायचे. प्रत्येक वंडीला 100 रुपये. क्या बात आहे. आणि हा चौकार आला असता परंतु करणने या 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि 100 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा. टुडीला पण 100 आहेत आणि
वंडीला पण 100 आहेत. कुमार दादा आवटे थोडीशी नक्कीच मजा घेत आहेत. चौकारांसाठी 200 रुपये. क्या बात आहे. ATM ऑन केलेला आहे. हे पारितोषिक आपण पाहतोय मनोबल वाढवण्याचं काम. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवलं जातंय या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगेश धुमणे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. यस, सर्वात जास्त मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. युवराज शेट्टी यांचं देखील मी मनापासून आभार मानतो, जे सध्या घारिवली गावामध्ये राहत आहेत MG रेसिडेन्सीमध्ये, आणि त्यांचं देखील आपण करूया विशेष कौतुक. युवराज शेट्टे आपलं देखील मनापासून आभार, ज्यांची प्रचंड मेहनत राहिली. बॅक टू द बॉलर. रणजितने केली चूक आणि फलंदाज होतोय बाद. लागतोय अजून एक धक्का, तो म्हणजेच मायरा 11 या टीमला. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 24 आहे. एक चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकामधील 24 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. विकेट साठी 200 रुपये. मंगेश धुमणे साहेबांच्या माध्यमातून 1D साठी 100, 2D साठी 100, चौकारासाठी 200 आणि विकेटसाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. हे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, कारण की कल्याणचे दोन्ही संघ आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे. त्या प्रेमाखातीर हे पारितोषिक आपण पाहतोय. आणि मिळते एक धाव. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25 आणि 26 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे श्री गणेश ड्रीम 11 या टीम समोर मायरा 11 या संघाने. मनीष आयवर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती अमर मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांचे इथे विशेष सन्मान करूया. अमर मडवी यांना विनंती असेल दादांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बघा, आयोजकांचा निर्णय आहे की यापुढील होणारे दोन्ही सामने सेमीफायनल आणि फायनल 5-5 षटकांचे असतील. 5-5 षटकांचे यापुढील सामने असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 26 धावा बनवायच्या या मॅच मध्ये श्री गणेश ड्रीम 11 या टीमला. क्या बात आहे. जर हा सामना श्री गणेश ड्रीम 11 या टीमने जिंकला तर चिट्टू पावशे यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल श्री गणेश ड्रीम 11 या टीमला. क्या बात आहे. कारण की मायरा 11 या टीमने पराभूत केलं होतं वदी CC या टीमला पहिल्या मॅच मध्ये. यस, 24 चेंडू 26 धावा बनवायचे. जितू आणि करण ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती जितू आहे. जितू वर्सेस जितू हे बॅटल आपण पाहू शकाल या षटकामध्ये. 24 चेंडू आणि 26 धावा बनवायच्या आहेत.
यावेळी ड्राईव्ह केले, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला आहे, दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि अपघात निश्चित आहे. फलंदाज बाद होतोय. जीतू बॅक टू द पवेलियन. व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान करूया. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्यांचं मोलाचं योगदान आहे, सहकार्य आहे, आदरणीय मनीष पाटील साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफीज आहेत आणि मनीष पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आणि भाचे देखील आहेत. मनीष पाटील साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. जितू पाटील आणि अमर मडवी यांना विनंती असेल. जितू पाटील आणि अमर मडवी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. अमर मडवी आपण या आणि जितू पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. मनीष पाटील यांचे इथे सन्मान होतो. त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांचं इथे आपण करूया. स्वर्गीय विठ्ठल राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मनीष पाटील यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आहेत आणि त्यांचं देखील इथे आपण सन्मान करूया. प्रिन्स येतो आहे. पहिला चेंडू प्रिन्ससाठी व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 1-1. 26 धाव बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. 1-1 ही धावसंख्या आहे. प्रिन्स पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती विकेट आला होता रनआउटच्या स्वरूपात आणि त्यानंतर येत आहेत हे बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. राज संते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. सॉफ्टने खेळत आहेत. धावाची संधी. येस पाहावं लागेल आणि DRS येस अक्षय माने भाऊ कदम नक्कीच आपल्या सोबत आहेत. त्यानंतर अक्षय गुरव देखील आहेत आणि आपण चेक करूया. बघा कोणी निर्णय आधीच देऊ नका. आपण चेक करतोय त्यानंतर निर्णय दिला जाईल. फलंदाज बाद आहेत. धावसंख्या आहे 2. न्यू बॅट्समन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. न्यू बॅट्समन आलेत. यश ह्या 20 फटका चांगला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. येस कोणी इथे मान्यवर ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या खासदार चषकामध्ये. आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. मायरा 11 आणि श्री गणेश ड्रीम 11 या 2 टीममध्ये. कल्याण लॉटमधील हे 2 संघ आमने सामने आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे. तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव वाचवली आहे आपल्या टीमसाठी आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 4 आहे. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे जितू यांचं आणि स्ट्रायकिंगला फलंदाज यश आहे. 2 फलंदाज
नक्कीच गमावलेत या षटकामध्ये. स्वीप करतायत, डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय, मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल, 5 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि 26 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ड्राईव्ह केले आणि बॅट्समनला हा चेंडू लागतोय आणि गोशांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. युवराज शेट्टी यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहेत आणि ते आमच्या कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. 18 चेंडू आणि 20 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज कृष्णा आहेत या दुसऱ्या षटकामध्ये, ज्याने या आधीच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या टीमला सामना जिंकून दिला होता. मायरा 11 आणि श्री गणेश ड्रीम 11 या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. जर हा सामना श्री गणेश ड्रीम 11 या टीमने जिंकला तर चिट्टू पावशे यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी 66,000 रुपयांचं पारितोषिक आहे या खासदार चषकामधील. ब्युटिफुल ट्रॉफीज देखील आपण पाहतोय जे स्वर्गीय विठ्ठल राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मनीष पाटील यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. कृष्णा आपण जास्त वेळ घेत आहेत, विनंती असणार आहे. पंच देखील सक्त ताकीद देत आहेत तुम्हाला, त्यामुळे विनंती असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. बीट केले बॅट्समनला. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. यश बॅक टू द पवेलियन लागतोय. हा तिसरा मोठा धक्का श्री गणेश ड्रीम 11 या टीमला. गणेश येत आहेत, नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. मायरा 11 या टीमने 4 फलंदाज गमावले होते आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. गणेश येतोय, नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. नक्कीच प्रिन्स आहेत स्ट्राइक एंड वरती. एक चांगलं बॅटल सुरू आहे, अस्तित्वाची लढाई सुरू आहे. बक्षीस पात्र हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये. यावेळी टॅप केलंय आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 26 धावा बनवायच्या आहे. 17 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी संकेत भगत यांचा कोणताही इशारा येत नाहीये. येतोय डॉट बॉल. चांगला चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 9 आहे. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल मायरा 11 या टीमला आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल श्री गणेश ड्रीम 11 या टीमवरती. सॉफ्टने खेळतायत. ऑन साइडला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक सुद्धा गोलंदाज जात आहेत चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल आणि धावसंख्या आहे 10. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे.
13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. दोन चेंडू 2 विकेट आणि 2 चौकारांसाठी भगवती बिल्डरचे पार्टनर आदरणीय रोहित भाई यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि इथं डॉट बॉल 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू बनवायच्या धावा 16. विकेट न गमावता 15 केल्या तरी संघ जिंकू शकेल. विकेट टॉसला भरपूर महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये. चला जास्त टाइमपास करू नका. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत आणि ते सामने 5-5 षटकांचे असतील असं आयोजकांचं म्हणणं आहे. परंतु जर तुम्ही टाइमपास केला तर ते सामने कमी षटकांचे देखील. बघा फर्स्ट वॉर्निंग आहे वेळेच्या बाबतीमध्ये. प्रशांत सर मॅच सुरू आहे. परांगण पवार येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. या 20 बॅचची कडा आहे. खऱ्या अर्थाने 2 दिवस जेवणाची व्यवस्था होती सर्वांसाठी. खेळाडू असतील प्रेक्षक असतील यांच्यासाठी नक्कीच नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था होती. परंतु आज दुःखद निधन झालं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निखिल केने यांच्या आजींचं. त्यांना देखील आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने सुरू होण्याच्या आधी भावपूर्ण श्रद्धांजली देखील आपण अर्पण केली. परांगण पवार गोलंदाजी मार्कवरती. कॅप मधून 2 धावा डिक्लेअर. अप्रतिम बॅटिंग करतोय प्रिन्स या मॅच मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 13 अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 13 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. विकेट न गमावता 12 केल्या तरी संघ जिंकू शकेल. श्री गणेश ड्रीम 11 हा संघ. जर ड्रीम 11 या टीमने हा सामना जिंकला तर 3000 रुपयांचं पारितोषिक आहे चिट्टू पावशे यांच्या माध्यमातून. आणि यस फलंदाज झालाय बाद. प्रिन्स बॅक टू द पवेलियन. या न्यू बॅट्समन लवकर या. कृष्णा येत आहेत. दोन्ही संघांचे 4-4 फलंदाज बाद झालेत आणि टॉस जिंकलाय मायरा 11 या टीमने. त्यामुळे आता मात्र कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. टॉस का बॉस मायरा 11 हा संघ आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा. बघा नक्कीच थोडीशी मिस्टेक झाली होती. 6 फलंदाज पहिल्या इनिंग मध्ये बाद झालेत. बघा 6 विकेट गेले होते पहिल्या इनिंग मध्ये आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत या इनिंग मध्ये ड्रीम 11 या टीमचे. यस थोडीशी मिस्टेक झाली होती. नक्कीच 6 फलंदाज बाद झालेत पहिल्या इनिंग मध्ये. यस परांगण पवार.
क्या बात आहे, ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये येतोय. परांगण पवार यांची खासियत आहे. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल. 14 जिंकण्यासाठी 12 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. श्री गणेश ड्रीम 11 या टीम वरती धावाची संधी आणि यस विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद कृष्णा. बॅक टू द पवेलियन. तुमचे 6 गेलेत, यांचे 5 गेलेत. सात चेंडू 12 धावांची गरज आहे. 7-12चं हे समीकरण आणि 7-12ला कुमार आवटे सर भरपूर महत्व आहे. कारण की बिल्डर अँड डेव्हलपर क्षेत्रामध्ये आहेत कुमार आवटे, जितू पाटील असतील आणि 7-12ला भरपूर महत्व आहे. संकेत ओव्हर झाले का असं म्हणणं? यस, ओव्हर झालेली आहे आणि 6 चेंडू 12 धावा बनवायचे आहेत. यस, एक डॉट आला होता विकेट नंतर. सहा चेंडू 12 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 11 केल्या तरी संघ जिंकू शकेल. कारण की 5 विकेट बाद झालेत श्री गणेश ड्रीम 11 या टीमचे आणि 6 फलंदाज बाद झाले होते पहिल्या इनिंग मध्ये मायरा 11 या संघाचे. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये येतोय सनी. चला, ओमसाई गणेश आणि श्री 11 या ओव्हर नंतर बॉल आउट केला जाईल या दोन टीम मध्ये. आणि दोन्ही संघांना चेंडू नवीन दिले जातील बॉल आउट साठी. क्या बात आहे, बॅक टू द बॉलर आणि पायाने हा चेंडू अडवलेला आहे. गोलंदाज सनी यांनी. मिळते एक धाव. 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 10 केल्या तरी संघ जिंकू शकेल. हाय व्होल्टेज सामना, बिग पार्ट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर, अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. प्रतिष्ठापना लागली, दर्शन व्यापारीने केली आहे चूक, परंतु फलंदाज तरी देखील बाद होतोय आणि विकेटची झाली बरोबरी. टॉस जिंकलाय मायरा 11 या टीमने, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. रणजित येत आहेत नवीन फलंदाज. जर्सी क्रमांक 18 आहे विराट कोहली यांचा. परंतु कुमार आवटे सर, विराट कोहली सारखी बॅटिंग होत नाहीये या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि कंपल्सरी 11 धावा बनवायच्या आहेत. चला, दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. हा सामना संपल्यानंतर संकेत भगत आणि विकी पाटील नक्कीच इथे उपस्थित आहेत. ओमसाई गणेश या टीमचे. आता कोणत्याही टीमला ऍडजस्टमेंट नाहीये. 4 चेंडू 11 धावा. संकू ऑन स्ट्राइक आणि क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. तू चल मे आया, ही स्थिती आपण पाहतोय श्री गणेश ड्रीम 11 या टीमचे. आणि ड्रीम 11 संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. हरी येत आहेत. ऑल आउटचं संकट आहे. नो चेंडू. नक्की संकेत भगत यांनी कॉल केलेला आहे की नो बॉल आहे, परंतु ते चेक करतायत. यस, आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे आणि आपण चेक करूया. कारण की 2-2 कॅमेरे आहेत. GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये.
रुपेश दादा भगत इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुढील मॅचमध्ये पारितोषिकांचा वर्षाव देखील होईल, कारण की यासाठी रुपेश दादा भगत जाणले जातात. युवराज शेट्टी यांची प्रचंड मेहनत आहे या खासदार चषकासाठी. गेली 3 दिवस आपण पाहतोय आणि याआधी गेली 2 ते 3 महिने आपण पाहतोय. नक्कीच ते सध्या आमच्या गावामध्ये राहतात MG रेसिडेन्सीमध्ये. आणि यस, नो बॉल नाही आहे संकेत, डेलिब्रेट आहे, डॉट बॉल असेल. 2 चेंडू 11 धावांची गरज. चला ओमसाई गणेश आणि श्री 11. यस, बॉल आउटचा देखील टॉस केला जाईल. यस, विकेटवरतीच टॉस केला जाईल. आणि हे तो ह्या डॉट बॉल संकेत भगत यांची अनोखी शैली आहे. एकतर्फी सामना सुरू आहे आणि सामना जवळजवळ जिंकलेला आहे. मायरा 11 या टीमने संघ ऑल आउट होतोय. श्री गणेश ड्रीम 11 या स्पर्धेमधून बाहेर आणि टॉप 3 मध्ये अतिशय थाटामाटामध्ये प्रवेश करतोय मायरा 11 संघ. अभिनंदन मायरा 11 या टीमचं आणि हार्ड लक श्री गणेश ड्रीम 11 या टीमचं. चला दोन्ही कॅप्टनने या पुढे. अभिनंदन जीतू, अभिनंदन मायरा 11 या टीमचं, कारण की अनिकेत तुमचं देखील अभिनंदन. गोल्डन चौकार मारून सामना जिंकून दिला होता दुसरा. चला टॉस करूया आपण. चला कुमार आवटे यांच्या शुभ हस्ते टॉस करूया विकेटवरतीच. अभिनंदन मायरा 11 आणि मॅन ऑफ द मॅच. यस, 5-5 षटकांचे सामने असणार आहेत, सेमीफायनल आणि मेगा फायनल. चला आपण कॅश प्राइज देखील देऊया आणि $100 रुपये आहेत मंगेश धुमणे यांच्या माध्यमातून दर्शन आणि जीवनसाठी. आणि सनी आहेत मॅन ऑफ द मॅच आणि दर्शन आणि जीवन आपल्यासाठी 100 रुपये आहेत मंगेश धुमणे यांच्या माध्यमातून. लगेचच सामना सुरू केला जाईल सेमीफायनलचा. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोणत्याही टीमला ॲडजस्टमेंट नाही आहे. बघा, आयोजकांचा एक निर्णय आहे. यापुढील दोन्ही सामने जे होतील ते 4-4 षटकांचे असतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की वेळ जास्त झालेला आहे. आपल्यामुळे आपल्या विभागातील रहिवाशांना त्रास नको, कारण की उद्या वर्किंग डे आहे, जॉबला सर्वांना जायचं आहे. बॉल आउट आपण करूया. नक्कीच श्री 11 आणि ओमसाई गणेश. बघा, दर्शन आणि
जीवन या आपण 100 आहेत. सनीकडे देऊया आपण. येस सनी, हे कॅश प्राईज देखील आपण घेऊन जायचं. 4-4 ओव्हरच्या सामने असतील. 4 फ्रेश गोलंदाज नक्कीच वापरावे लागतील. राज संते आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. डोंबिवली एक्सप्रेस गोलंदाज थोडीशी रुलावरून थोडीशी उतरली असं वाटतंय, कारण की ते सध्या खेळत नाही आहेत. या 2 टीममध्ये आपण बॉल आउट करतोय. 3-3 चेंडू, 3 गोलंदाज आपण या. जो जास्त हिट करेल तो फायनलमध्ये.